सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिक रोड भागात नाताळ सणानिमित्त मोठा उत्सव साजरा करण्यात आला. दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेपासून नाशिक रोड भागातील ख्रिस्ती बांधवांनी संत अण्णा महामंदिर, मुक्तिधाम समोरील चर्च, जेल रोड येथील चर्चमध्ये जमा होऊन 12 वाजता बाल येशूच्या जन्मानिमित्त 4 भाषेमध्ये प्रार्थना म्हणण्यात आली. नाताळ सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या गेल्या. रस्त्यावरील फिरस्ती गरिबांना ब्लँकेट वाटप देखील करण्यात आले. आज दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून सर्व चर्चमध्ये प्रार्थना म्हणून गुलाबी रंगाची मेणबत्ती लावण्यात आली. तिला भविष्यवाणी मेणबत्ती असे म्हणतात. फादर एरोन फर्नांडिस यांनी नाताळ सणानिमित्त अधिक माहिती दिली आहे. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. आजच्या शास्त्रामध्ये आम्ही असं वाचत आहोत की जेव्हा येशू जन्माला आला तेव्हा त्याचे आई वडिलांनी त्याचं नाव निवडलं नाही, परंतु येशू हा जो नाव आहे देवाने निवडलं. कारण देवदूताने मरिया आणि योसेफ जे येशूचे आई आणि वडील होते त्यांना स्पष्ट सांगितलं की हा बाळाचं नाव आहे येशू. कशासाठी? कारण येशू ग्रीक भाषेमध्ये नाव आहे, परंतु इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये असं आम्ही भाषांतर करू शकतो की येशू म्हणजे जगाचा तारणहार. येशू म्हणजे जो लोकांना क्षमा करणारा तो येशू. आणि जेव्हा येशूने आणि जेव्हा देवाने येशूला या जगाप्रती, या पृथ्वीवरती पाठवलं तेव्हा त्यांनी फक्त एकच काम येशूला दिलं की लोकांची जी पाप आहेत ते क्षमा करण्यासाठी त्यांना पाठवलं. आणि हे कसं काय केलं? येशूने हे सर्वांना सांगितलं की देवाकडे जायला फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रेम. जेव्हा आम्ही एकमेकांवरती प्रेम करतो आहे, जेव्हा आम्ही शांतीने राहत असतो आहे, तेव्हा देव आम्हामध्ये आहे. आणि समजा की आपल्याला नाताळ हा जो सण आहे रोज साजरा करायची असेल तर आपण रोज साजरा करू शकतो. कारण जेव्हा मी दुसऱ्यांकडे प्रेमाने बघतो आहे, दुसऱ्यांकडे शांतीने बघतो आहे, दुसऱ्यांकडे दयाने बघतो आहे, तेव्हा येशू पुन्हा पुन्हा आमच्या जगात जन्माला येत आहे. परंतु आपल्या हृदयामध्ये जे नकारात्मक गोष्टी आहेत, अहंकार आहे, द्वेष आहे, राग आहे, ते आपल्याला काढलं पाहिजे. आणि सकारात्मक गोष्टी आणि शांती, प्रेम आणि दया या गोष्टीने भरून दिलं पाहिजे. समजा की आम्ही असं केलं तर रोज आम्ही नाताळ साजरा करू शकतो. सर्वांना नाताळची शुभेच्छा. तुमच्या कुटुंबाला देवाचा आशीर्वाद असू दे. धन्यवाद. गॉड ब्लेस.